नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते की रोज तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची पूजा करतात का? तुम्ही रोज देवापुढे दिवा लावतात का? रोज तुम्ही स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करता का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, आणि जर तुमचं उत्तर नाही असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण फक्त पूजा कशी करावी हे पाहणार नाही, तर आज आपण समजून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा म्हणजे नेमकं काय. फक्त दिवा लावणं म्हणजे सेवा नाहीये. फक्त उदबत्ती लावणं, धूप दीप लावणं म्हणजे सेवा आहे का? फक्त गुरुवारी मंदिरात जाणं म्हणजे सेवा आहे का? की नित्यसेवेचा अर्थ यापेक्षा खूप वेगळा आणि मोठा आहे? भक्तांनो, आजकाल अनेक जण प्रश्न विचारतात की मी रोज पूजा करतो पण मन शांत राहत नाही. मी रोज खूप नामस्मरण करतो पण मन एकाग्र होत नाही. मी सेवा करतो पण मला समाधान मिळत नाही. तर या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण आजचा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा. कारण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. पण तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कोणालाही घाबरवण्यासाठी नाहीये किंवा कोणावरही बंधन घालण्यासाठी नाहीये, तर श्रद्धा, सेवा आणि दैनंदिन जीवन यांचा सुंदर समतोल कसा साधता येईल हे समजून घेण्यासाठी आहे. तर नित्य सेवा म्हणजे काय? तर नित्य म्हणजे रोज, आणि सेवा म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर सेवा म्हणजे प्रेम, श्रद्धा आणि कृतज्ञता आणि ईश्वराचं स्मरण करत चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न. अनेकदा आपण समजतो की मी देवाला खूप मोठा हार अर्पण केला, मी खूप जास्त नैवेद्य दाखवला देवाला, पंचपक्वान्न दाखवले म्हणजे मोठी सेवा झाली. पण भक्तांनो, जर मनात अहंकार असेल, खूप राग असेल, खूप द्वेष असेल, मत्सर असेल, तर त्या पूजेचं समाधान मिळणं कठीण होऊ शकतं. म्हणूनच अनेक संतांनी बाह्य पूजेबरोबरच अंतःकरण शुद्ध ठेवण्याला पण खूप महत्व दिलं आहे. एक छोटी गोष्ट सांगते तुम्हाला. एका गावात 2 स्वामी भक्त राहत होते. पहिला भक्त रोज मोठी पूजा करायचा, खूप देवाला फुलं वाहायचा, अर्पण करायचा, मोठमोठे छान हार अर्पण करायचा, खूप जास्त नैवेद्य दाखवायचा देवाला, सगळं असायचं. आणि एक दुसरा भक्त होता की त्याच्याकडे फार काहीच नव्हतं. एक छोटासा तो दिवा लावायचा आणि एकच फुल देवाला अर्पण करायचा आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा, इतकंच. एक दिवस एका गावातील वृद्धाने दोघांनाही विचारलं की तुम्ही सेवा का करतात? तर पहिला व्यक्ती म्हणाला, माझं काम व्हावं म्हणून मी ही सेवा करतो. आणि दुसरा व्यक्ती होता तो अगदी शांतपणे हसून म्हणाला की काम होईल की नाही हे मला माहित नाही, पण सेवा केल्यावर मन माझं नक्की शांत होतं, म्हणून मी सेवा करतो. म्हणून भक्तांनो, ही गोष्ट खरी असो किंवा प्रेरणादायी उदाहरण म्हणून ऐका, पण तिचा संदेश खूप मोठा आहे. सेवा ही व्यवहार करण्यासाठी नाहीये, तर सेवा ही प्रेम व्यक्त करण्यासाठी आहे. दिवसाची सुरुवात कशी करावी? आता उठल्यानंतर पहिली प्रार्थना काय ते बघूया. पाठ झाल्यावर म्हणजे सूर्य उगवायच्या आधी घरामध्ये खूप शांतता असते. अशा वेळी उठायचं. तेव्हा उठल्यावर घाईघाईने मोबाईल हातात घेण्याऐवजी 2 मिनिटं शांत बसा, डोळे मिटा आणि मनामध्ये प्रेमाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. एकदा म्हणा, 2दा म्हणा, 3दा म्हणा, अजिबात घाई करू नका. फक्त शांतपणे आधी नामजप करा आणि मग नंतर अंथरुणातून उठण्यापूर्वी मनामध्ये असं म्हणा की हे श्री स्वामी समर्थ महाराज, आजचा दिवस चांगला जावो, माझ्या हातून चांगले कर्म घडू दे, माझ्या वाणीमध्ये गोडवा राहू दे आणि दिवसभर तुमच्या नामाचं स्मरण राहू दे. ही प्रार्थना मोठी नसली तरी मनाला योग्य दिशा देऊ शकते. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की दिवसाची सुरुवात शांत नामस्मरणाने केल्यावर अगदी मन स्थिर वाटतं. हे प्रत्येकाला सारखं अनुभवता येईल असं नाही, पण अनेकांना ही सवय उपयुक्त वाटते. आता सकाळची स्वच्छता आणि तयारी. आपलं रोजचं नित्य कर्म आटोपल्यावर सकाळी शक्य असल्यास स्वच्छ कपडे परिधान करा. याचा अर्थ असा नाही की रोज नवीन कपडेच घालावे, असं नाही. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हे पण ही सेवेचा एक भाग मानला जातो. जर वेळ कमी असेल, तुम्हाला नोकरीला जायचं असेल किंवा घरातील जबाबदाऱ्या असतील, तरी स्वतःला दोष देऊ नका. स्वामींना वेळेचा दिखावा नव्हे,
तर भाव महत्वाचा आहे. देवघरात प्रवेश करण्यापूर्वी देवघरामध्ये प्रवेश करताना अजिबात घाई करू नका. मनात चाललेले विचार आहे ते काही क्षण बाजूला ठेवा. हात जोडून स्वामींना नमस्कार करा आणि मनात म्हणा की आजची सेवा स्वामी महाराज तुमच्या चरणी अर्पण करतो. ही भावना नित्यसेवेचा पाया आहे. आता देवघराची तयारी, पूजा आणि नामस्मरण. भक्तांनो, आतापर्यंत आपण नित्यसेवेचा खरा अर्थ समजून घेतला आणि दिवसाची सुरुवात कशी करावी हे पाहिलं. आता आपण त्या क्षणाकडे येत आहोत की ज्याची अनेक भक्त रोज आतुरतेने वाट पाहतात. तो क्षण म्हणजे स्वामी समर्थांच्या चरणी बसण्याचा. भक्तांनो, घर किती मोठं आहे, देवघर किती भव्य आहे किंवा पूजेसाठी किती महाग वस्तू आहे, यापेक्षा महत्वाचं आहे की मन किती शांत आहे. म्हणून देवघरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घ्या. सर्व चिंता काही क्षणांसाठी बाजूला ठेवा आणि स्वतःला सांगा की आता काही मिनिटं फक्त मी आणि माझे स्वामी. अनेक भक्त विचारतात की स्वामींना स्वच्छता इतकी का महत्वाची आहे. तर भक्तांना स्वच्छता म्हणजे फक्त धूळ काढणे नाहीये. स्वच्छ देवघर आपल्याला शांततेची जाणीव करून देतं. रोज शक्य असल्यास देवघर हलक्या हाताने स्वच्छ करा. जुनी कोमजलेली फुलं वेळेवर बाजूला करा. पूजेची भांडी असतात ती स्वच्छ ठेवा. हे सर्व नियम म्हणून नव्हे तर आदराच्या भावनेने करा. स्वामींच्या प्रतिमेकडे आता कसं पाहावं, तर एक क्षण शांत बसा स्वामींच्या सोबत. स्वामींच्या प्रतिमेकडे किंवा मूर्तीकडे प्रेमाने पहा. घाईघाईने पूजा सुरू करू नका. अनेक भक्तांना काही क्षण शांत बसल्यावर मन अधिक एकाग्र होत असल्याचा अनुभव येतो. त्या काही क्षणामध्ये मनामध्ये फक्त एकच विचार ठेवा की स्वामी, मी तुमच्या चरणी आलो आहे. दिवा लावण्यामागचा काय भाव आहे. आता दिवा लावण्याची वेळ आली आहे. तर दिवा लावताना फक्त वात पेटवू नका. मनात अशी भावना ठेवा की जसा हा दिवा अंधार दूर करतो तसाच माझ्या मनातील अज्ञान, भीती, नकारात्मक विचार दूर होऊ दे. म्हणून भक्तांना दिवा हा फक्त प्रकाश देत नाही तर तो आपल्याला आठवण करून देतो की अगदी छोटासा प्रकाशही मोठा अंधकार दूर करू शकतो. त्याचप्रमाणे रोजची छोटी सेवा आयुष्यामध्ये मोठा सकारात्मक बदल घडवू शकते. आता उदबत्ती आणि सुगंध. उदबत्ती लावली तर अति छान, नाही लावली तरी मनात अपराधीपणा बाळगू नका. कारण सुगंध हा फक्त खोलीत नसावा, तो आपल्या बोलण्यातही असावा. आपले शब्द इतके प्रेमळ असावेत की लोक म्हणतील या व्यक्तीच्या सहवासामध्ये मला शांत वाटतं. ही सुद्धा स्वामींची सेवा आहे. तर फुले अर्पण करताना जसं फूल असेल तर ते प्रेमाने अर्पण करा. नसतील तर चिंता करू नका. मनातील भक्ती सर्वात सुंदर फूल आहे. फूल अर्पण करताना मनामध्ये म्हणा की हे स्वामी, जसं हे फूल निर्मळ आहे तसंच माझं मन पण निर्मळ होऊ द्या. आता नैवेद्य अर्पण करताना अनेक जण विचारतात की नैवेद्य काय दाखवायचा. तर भक्तांनो, तुमच्या घरी जे प्रेमाने तयार झालेलं आहे शुद्ध शाकाहारी जेवण तेच देवाला अर्पण करा. नाहीतर मग साखर, दूध साखर, फळं किंवा साधं अगदी घरचं जेवण स्वामींना अर्पण करा. मोठेपणा पदार्थामध्ये नसतो, तो भावनेत असतो. नैवेद्य दाखवताना मनामध्ये कृतज्ञता ठेवा आणि स्वामींना सांगा की हे स्वामी, हे अन्न पण तुमच्याच कृपेने मिळालं आहे. स्वामी जेवायला या असं स्वामींना सांगा. स्वामी, मी तुमची वाट बघत आहे असं स्वामींना सांगा. आता नामस्मरण आणि सेवेचा प्राण. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे नामस्मरण. भक्तांना, जर कोणी मला विचारलं की नित्य सेवेतील सर्वात महत्वाची गोष्ट कोणती, तर माझं उत्तर असेल नामस्मरण. कारण पूजा काही मिनिटांची असू शकते, पण नामस्मरण दिवसभर करता येतं. हळू आवाजात होतं, मनामध्ये होतं किंवा जपमाळेवर होतं. फक्त एकच नाम, श्री स्वामी समर्थ. अजिबात घाई नाही, मोजण्याचा आग्रह पण नाही, कोणती स्पर्धा नाही, फक्त प्रेम समजा. आता समजा मन लागत नसेल पूजा करताना. हा प्रश्न अगदी जवळ प्रत्येक भक्ताला पडतो की मी जप करतो, मी पूजा करतो, पण मन सतत दुसरीकडे असतं. तर भक्तांनो, हे अगदी स्वाभाविक आहे. मन भटकतं म्हणून जप सोडू नका. जेव्हा लक्षात येईल तेव्हा मन दुसरीकडे गेलं आहे, मी विचारात पडलो आहे, तेव्हा पुन्हा प्रेमाने नामाकडे या. मनाला दोष देऊ नका, सातत्य ठेवा.
नामजप करताना मन भटकत असेल तर आपण जप करतो तो आवाज आपण स्वतः ऐका. आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं आपण नामजप करत आहोत, तर आपण जे बोलतो मंत्र, तो मंत्र आपण स्वतः ऐका. हा नामजपकडे आपण लक्ष द्या, म्हणजे आपलं मन एकाग्र होतं. हा खूप मोठा अनुभव आहे आणि तुम्ही खरंच नक्की करून बघा. हा अनुभव तुम्ही घेऊन बघा. आता आरती करताना, आरती ही काही गाण्याची स्पर्धा नाहीये किंवा मोठ्याने म्हणाला किंवा हळू आवाजात. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे प्रत्येक शब्द समजून भावनेने म्हणायचं. आरतीनंतर काही क्षण शांत बसा देवापुढे. अनेक जण काय करतात की पूजा संपली का लगेच उठतात, पण त्या 2 शांत मिनिटातच अनेकदा मनाला समाधान मिळतं. त्यामुळे आरती झाल्यावर थोडा वेळ देवापुढे बसा. एक छोटीशी प्रेरणादायी कथा सांगते तुम्हाला बघा. एका तरुणाने एका ज्येष्ठ स्वामी भक्ताला विचारलं की काका, तुम्ही रोज इतकी सेवा करता, तुम्हाला सर्वात मोठं फळ काय मिळालं हो? तेव्हा वृद्ध हसले आणि म्हणाले की पूर्वी संकट आलं की मी घाबरायचो. आजही संकट येतात, पण आता मला एकटं वाटत नाही, कारण प्रत्येक वेळी मला मनातून एकच नाम उमटतं, श्री स्वामी समर्थ, आणि त्याने मला धैर्य मिळतं. कदाचित हीच नित्य सेवेची सर्वात मोठी देणगी आहे. मनामध्ये श्रद्धा आणि संकटामध्ये धैर्य. आता पुढे नोकरी, व्यवसाय आणि घरकाम करतानाही स्वामींची सेवा कशी करावी ते आपण बघूया. दिवसभर नामस्मरण कसं टिकवावं, कुटुंबामध्ये सेवा कशी वाढवावी आणि अनेक भक्त करत असलेल्या काही सामान्य चुका काय आहेत ते आपण जाणून घेऊया. काम करताना पण स्वामींचं स्मरण कसं ठेवावं ते पण बघूया. तर भक्तांनो, आतापर्यंत आपण सकाळची सेवा कशी करावी, पूजा कशी करावी, नामस्मरण आणि आरती कशी करायची ते सगळं समजून घेतलं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की सेवा फक्त देवघरातच होते का? आपण दिवा लावला, आरती केली, नमस्कार पण केले आणि मग दिवसभर रागराग केला, चिडचिड केली, वाईट शब्द बोलले, अगदी टेन्शन मध्ये राहिलं, तर त्या सकाळच्या सेवेचा आपल्या जीवनावर किती परिणाम होईल? म्हणूनच आजचा हा भाग अत्यंत महत्वाचा आहे. कारण खरी नित्य सेवा देवघरात सुरू होते, पण ती तिथेच संपत नाही. तर घरातून बाहेर पडताना म्हणजे पूजा झाल्यानंतर अनेक जण घाईघाईने कामावर निघून जातात किंवा मोबाईलमध्ये व्यस्त असतात, ऑफिसमध्ये, व्यवसायामध्ये व्यस्त होतात आणि मग दिवसभर स्वामींचं नावही ते आठवत नाहीत. घरातून बाहेर पडण्यापूर्वी फक्त 10 सेकंद थांबा आणि स्वामींच्या प्रतिमेकडे एकटक बघा. हात जोडून मनात म्हणा की हे श्री स्वामी समर्थ महाराज, आज दिवसभर माझ्या विचारांना योग्य दिशा द्या. माझ्या हातून कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही अशी मला सद्बुद्धी द्या. इतकी छोटी प्रार्थना पण दिवसाची दिशा बदलू शकते. तर कामच सेवा कसं बनू शकतं ते बघा. आपलं काम ही सेवा कशी होते? तर अनेक जण विचारतात की मी दिवसभर ऑफिसमध्ये असतो, मी शेतात काम करतो, मी दुकान चालवतो किंवा मी गृहिणी आहे, माझ्याकडे पूजेसाठी वेळ नसतो. तर भक्तांनो, स्वामी समर्थांची सेवा फक्त देवघरापुरती मर्यादित नाहीये. तुम्ही जे काम करता ते प्रामाणिकपणे, कष्टाने आणि कोणालाही फसवण्याचा विचार न करता केलं तर तोही भक्तीचा एक भाग ठरू शकतो. कारण प्रामाणिक कर्म हेही एक प्रकारचं ईश्वरार्पण मानलं जातं. प्रत्येक तासाला फक्त एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला एक छोटी सवय सांगते बघा. मोबाईल मध्ये काही अलार्म लावण्याची गरज नाहीये. जेव्हा जेव्हा तुम्ही घड्याळाकडे तुमची नजर जाईल, आपण घरामध्ये येता जाता घड्याळ बघतो, जेव्हा पण आपली घड्याळाकडे नजर जाईल तेव्हा फक्त एकदा म्हणा श्री स्वामी समर्थ. घड्याळ बघितलं का श्री स्वामी समर्थ म्हणा, बस फक्त एकदाच. ही सवय हळूहळू नामस्मरण दिवसभर जिवंत ठेवू शकते. आता राग आला तर काय करायचं? आपण सर्व माणसं आहोत, राग येणं हे स्वाभाविक आहे, पण राग आला की लगेच उत्तर देणं आवश्यक असतंच असं नाही. अशा वेळी 2 सेकंद शांत राहा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा श्री स्वामी समर्थ. यामुळे प्रत्येक वेळी राग नक्की कमी होईल. असा दावा करता येणार नाही की प्रत्येक वेळी राग कमी होईलच, पण राग एक दिवस नक्की कमी होईल, हे मात्र नक्की. तर घरातील व्यक्तींशी कशी वागणूक करायची? जर एखादी व्यक्ती देवघरात खूप भक्ती करते, त्या व्यक्तीला देवघरामध्ये खूप भक्ती करावीशी वाटते, ती व्यक्ती देवघरात खूप भक्ती करते, पण घरातील लोकांशी मात्र कठोर बोलते, रागवून बोलते नेहमी, तर त्या व्यक्तीने स्वतःला एक प्रश्न विचारावा
की माझी भक्ती माझ्या स्वभावात दिसते का? स्वामींची सेवा काय तर आई वडिलांची प्रेमाने बोलण्यातही स्वामींची सेवा आहे. आपल्या जोडीदाराचा आदर करण्यातही सेवा आहे. मुलांना चांगले संस्कार देण्यात पण आहे. घरातील ज्येष्ठ लोकांची काळजी घेण्यामध्ये पण सेवा आहे. ही सेवा कोणाला दिसत नाही पण स्वभावामध्ये जाणवते. जेवायला बसण्यापूर्वी घाईघाईने पहिला घास घेऊ नका. तेव्हा ताटावर बसले आहात तुम्ही जेवायला, ताट वाढून आहे तुमच्या समोर, तेव्हा त्याआधी क्षणभर डोळे मिटा आणि मनामध्ये म्हणा की हे स्वामी महाराज, हे अन्न तुमच्या कृपेने मला मिळालं आहे, त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. कृतज्ञता व्यक्त करा. ही नित्य सेवेतील एक अतिशय सुंदर भावना आहे. एक गोष्ट सांगते. एका गावामध्ये एक वृद्ध महिला राहत होती. तिच्याकडे मोठं देवघर नव्हतं, महाग पूजा साहित्य पण नव्हतं, पण ती रोज सकाळी फक्त दिवा लावायची आणि नामजप करायची. आणि मग दिवसभर गावातील आजारी आणि एकट्या लोकांची चौकशी करायची, ती त्यांची सेवा करायची. कोणी तिला विचारलं की ताई, तुमची पूजा एवढी छोटी? तर ती हसून म्हणाले की देवघरात मी स्वामींची पूजा करते आणि देवाने निर्माण केलेल्या माणसांची सेवा बाहेर जाऊन मी करते. भक्तांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की भक्ती आणि सेवाभाव यांची सांगड घातली की जीवन अधिक सुंदर होतं. आता नामस्मरण फक्त माळेवरच करायचं का, हा प्रश्न पण अनेकदा विचारला जातो आणि हा प्रश्न बहुतेक लोकांना पळतो. तर माळ असेल तर अति उत्तम, नसेल तरीही पण मनापासून नामस्मरण करता येतं. चालताना, फिरताना, काम करताना, बसमध्ये, आपण कामाच्या मधल्या वेळेमध्ये, स्वयंपाक करताना मनामध्ये प्रेमाने श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा आपण नामजप करू शकतो. चालता फिरता नामासाठी वेळ शोधण्यापेक्षा वेळेमध्ये नाम आणण्याचा प्रयत्न करावा. आता दुपारची छोटी प्रार्थना. दुपारी 2 मिनिटं आपल्याला मिळाली तर डोळे मिटा आणि मनामध्ये म्हणा की हे स्वामी, सकाळपासून आतापर्यंत माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला योग्य मार्ग दाखवा. चूक झाली असेल तर मला क्षमा करा. पुढचा दिवस अधिक चांगला घडू दे. ही प्रार्थना मनाला नम्र ठेवते. भक्तांनो, आज आपण एक गोष्ट समजून घेतली की स्वामींची सेवा ही फक्त सकाळच्या पूजेतच नाहीये, तर दिवसभराच्या प्रत्येक चांगल्या विचारात, प्रत्येक प्रेमळ शब्दात आणि प्रामाणिक कृतीमध्ये आणि प्रत्येक नामस्मरणामध्ये आहे. जर दिवसभरात एकदाही कोणाला मदतीचा हात दिला, एखाद्या व्यक्तीला मदतीचा हात दिला, एखाद्याला धीर दिला किंवा कोणाचं मन दुखावणं टाळलं तर ती देखील स्वामींच्या चरणी अर्पण केलेली सेवा ठरू शकते. आता संध्याकाळची सेवा. भक्तांनो, आतापर्यंत आपण दिवसाची सुरुवात कशी करावी, सकाळची पूजा कशी करावी, नामस्मरण, दिवसभर सेवा कशी जपावी हे पाहिलं. आता आपण सुंदर क्षणाकडे येत आहोत. जेव्हा दिवस हळूहळू शांत होत जातो, म्हणजे सूर्य मावळतो, कामाची धावपळ कमी होते आणि मनाला पुन्हा स्वामींच्या चरणी बसण्याची ओढ लागते. संध्याकाळ झालेली असते. अनेक भक्त सांगतात की सकाळची पूजा जमत नाही कधी कधी, पण संध्याकाळी दिवा लावल्यावर मनाला मात्र वेगळीच शांतता मिळते. कदाचित म्हणूनच संध्याकाळची सेवा इतकी विशेष वाटते. तर संध्याकाळचा दिवा फक्त एक विधी म्हणून नाहीये. संध्याकाळी दिवा लावताना देवापुढे एक क्षण थांबा. घाईघाईने वात पेटवू नका. दिवा लावा आणि त्या प्रकाशाकडे शांतपणे पहा आणि मनामध्ये असा विचार करा की हे स्वामी महाराज, दिवसभरात किती गोंधळ झाला असला तरी आता माझं मन पुन्हा तुमच्या चरणी शांत होत आहे. दिवा हा अंधाराशी लढत नाही, तर तो फक्त प्रकाश देतो. त्याचप्रमाणे भक्ती आपल्याला प्रत्येक समस्येशी भांडायला शिकवत नाही, तर आपल्याला ती शांतपणे योग्य दिशा शोधायला मदत करते. आता संध्याकाळची एक छोटीशी सेवा कोणती ते ऐका. अनेक भक्तांना वाटतं की संध्याकाळी मोठी पूजा केली पाहिजे का? तसं आवश्यक नाहीये. तुमच्याकडे फक्त 5 मिनिटे असले तरी चालतील. त्या 5 मिनिटांमध्ये दिवा लावा देवापुढे, उदबत्ती लावा, 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणा आणि एक छोटीशी प्रार्थना करा. 2 मिनिटं शांत बसा देवासमोर. बस. भक्तीची खोली वेळेच्या लांबीवर नाही तर मनाच्या उपस्थितीवर ठरते. आता आरती करताना काय भावना ठेवावी? तर आरती ही फक्त पाठांतर नाहीये, ती आपल्या कृतज्ञतेची भाषा आहे. आरती म्हणताना आपल्याला स्वतःला विचारा की आज दिवसभरात मला किती गोष्टी विनामूल्य मिळाल्या. मला देवाने श्वास दिला, मला अन्न मिळालं,
मला चांगलं काम मिळालं आणि पुन्हा एकदा स्वामी नाम घेण्याची मला संधी मिळाली. ही जाणीव झाली की आपोआप भाव पूर्ण होतो. भक्तांनो, हा भाग खूप महत्वाचा आहे की रात्री झोपण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं स्वतःसाठी काढा. डोळे मिटा आणि स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाला आनंद दिला का? माझ्या बोलण्यामुळे कोणाचं मन दुखावलं का? आज मी स्वामींचं नाव मनापासून घेतलं का? हे 3 प्रश्न स्वतःला दोष देण्यासाठी नाही, तर स्वतःला अधिक चांगलं बनवण्यासाठी आहेत. अनेक संत परंपरांमध्ये आत्मपरीक्षणाला खूप महत्व दिलं गेलं आहे. कारण जो स्वतःकडे प्रामाणिक पाहतो तो हळूहळू शांत होत जातो. एका वृद्ध स्वामी भक्ताला कोणीतरी विचारलं की तुम्ही इतकी वर्ष सेवा करतात, तुमची रोजची सर्वात महत्वाची सेवा कोणती? तर ते वृद्ध म्हणाले की सकाळची पूजा नाही, मोठी आरती नाही, माझी सर्वात महत्वाची सेवा म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी मी स्वामींना धन्यवाद म्हणतो. म्हणून भक्तांनो, कधी विचार केला का तुम्ही की आपण दिवसभरात किती गोष्टी मागतो देवाकडे, देवा मला हे दे ते दे, पण कधी आपण देवाला धन्यवाद असं म्हणतो का? कधी? कृतज्ञता ही नित्य सेवेतील सर्वात सुंदर फुलांपैकी आहे. आता रात्रीची प्रार्थना. आता सर्वांनी मन शांत करा आणि कल्पना करा, दिवसभराची धावपळ संपली आहे. तुम्ही स्वामींच्या प्रतिमेसमोर बसले आहात आणि प्रेमाने असं म्हणत आहात की हे श्री स्वामी समर्थ महाराज, आज दिवसभरात ज्या माझ्या हातून चुका घडल्या असतील त्यांची मी क्षमा मागते, मला क्षमा करा आणि उद्या अधिक चांगला माणूस बनण्याची मला सद्बुद्धी द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू द्या. माझ्या मनात भीतीऐवजी धैर्य द्या, रागाऐवजी शांतता आणि अहंकाराऐवजी नम्रता राहू द्या. झोपेतही तुमच्या नामाचं स्मरण राहू द्या. ही प्रार्थना पाठ असण्याची गरज नाहीये. तुमच्या मनात जे शब्द येतील तेच सर्वात सुंदर असतील. तुम्हाला जे वाटेल तशी प्रार्थना करा, कृतज्ञता व्यक्त करा आणि झोपण्यापूर्वी नामस्मरण करा. अनेक भक्त विचारतात की झोपताना नाम घ्यावं का देवाचं? तर अवश्य घ्यावं. नक्की देवाचं नाव घेत झोपावं. डोळे बंद करून आपण अंथरुणावर पडल्यावर मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी डोळे बंद करा आणि काही क्षण शांतपणे नाम जप करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. हळूहळू मन शांत होतं. दिवसभराचा ताण आपला कमी झाल्यासारखा वाटू लागतो. प्रत्येकाला अनुभव सारखाच येईल असं नाही, पण अनेक भक्तांनाही ही सवय उपयोगी वाटते. भक्तांनो, आता एक महत्वाचा प्रश्न की नित्य सेवा केल्यावर नेमकं काय बदलतं? तर सर्व समस्या लगेच संपतात का? प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होते का? श्रद्धा असेल तरच हे खरंच शक्य आहे. मनात तुमची श्रद्धा असेल तर नक्की शक्य होतं. पण अनेक भक्त एक गोष्ट सांगतात की मन आधीपेक्षा माझं शांत झालं आहे नामजप केल्याने. संकटात मला धैर्य वाढतं, नकारात्मक विचार माझे कमी होतात आणि नामस्मरणाची मला सवय लागली. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस स्वतःमध्ये बदल अनुभवतो. तर हीच तर कदाचित नित्य सेवेची सर्वात मोठी देणगी आहे. आज आपण सकाळपासून रात्रीपर्यंत संपूर्ण नित्य सेवा पाहिली, पण अजून एक अत्यंत महत्वाचा भाग बाकी आहे. तर आपण आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे की नित्य सेवा करताना होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत, सेवा किती वेळ करावी, व्यस्त जीवनात सेवा कशी टाळावी आणि शेवटी एक अत्यंत भावपूर्ण प्रार्थना मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आता नक्की बघा. आतापर्यंत आपण सेवा कशी करावी हे सविस्तर पाहिलं, पण आता आपण अशा काही गोष्टींबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की जे अनेक भक्त नकळत चुका करतात. या गोष्टी पाप किंवा शिक्षा या अर्थाने नाही, तर सेवेचा खरा आनंद कमी करणाऱ्या सवय म्हणून समजून घ्या. तर पहिली गोष्ट, दुसऱ्याची तुलना करणे. काही जण म्हणतात की त्यांची पूजा खूप मोठी असते, माझ्याकडे एवढं काहीच नाही. तर भक्तांनो, स्वामींच्या चरणी तुलना नसते. एक भक्त सोन्याचा हार अर्पण करतो आणि दुसरा भक्त फक्त एक फूल अर्पण करतो आणि तिसरा भक्त फक्त डोळ्यामध्ये पाणी आणून नमस्कार करेल. भक्तीची किंमत वस्तूंनी नाही तर भावनेने ठरते. दुसरी गोष्ट, फक्त संकटामध्ये स्वामींची आठवण करणे. अनेकदा आपण आनंदामध्ये विसरतो आणि अडचण आली की मी मग म्हणतो की स्वामी मला वाचवा. भक्तांनो, स्वामींचं स्मरण फक्त संकटापुरतं नको. आनंदात तुम्हाला आनंद मिळाला तरी पण तुम्ही स्वामींचं स्मरण करा. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळालं तरी पण तुम्ही स्वामींचं स्मरण करा. आणि शांत दिवसामध्ये पण स्वामींना धन्यवाद म्हणायला विसरू नका. तुम्हाला यश मिळालं, तुम्हाला आनंद मिळाला तर धन्यवाद म्हणा आणि स्वामींचं स्मरण करा. फक्त संकट आलं तेव्हा तुम्ही स्वामींची आठवण करू नका.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे घाईघाईत पूजा करणं. कधी कधी वेळ कमी असतो, हे स्वाभाविक आहे, पण 5 मिनिटांची शांत पूजा ही 20 मिनिटांच्या घाईघाईच्या पूजेपेक्षा अधिक समाधान देऊ शकते. जर वेळ कमी असेल तर पूजा छोटी करा, पण मन मात्र शांत ठेवा. आणि चौथी गोष्ट, मनात राग ठेवणे. स्वामींची आरती केली तुम्ही आणि लगेच कोणावर तरी राग काढला, त्याला वाईट शब्द बोललात, तर आपण स्वतःलाच विचारायला हवं की आजच्या सेवेचा माझ्या स्वभावावर परिणाम झाला का? भक्तीचा परिणाम आपल्या वागण्यात दिसायला लागतो. तर समजा की आपण योग्य मार्गावर आहोत, आपण चांगली वर्तणूक केली तर आपल्या भक्तीचा परिणाम आपल्यावर दिसतो. आता नित्य सेवा किती वेळ करावी हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक भक्त विचारतात. तर त्याचं उत्तर खूप सोपं आहे. तुमच्याकडे 1 तास असेल तर मनापासून करा. तुमच्याकडे 10 मिनिटं असतील तरी मनापासून करा. महत्व वेळेचं नाही तर सातत्याचं आहे. दररोज 5 मिनिटं केलेली सेवा कधी कधी आठवड्यातून एकदा केलेल्या मोठ्या पूजेपेक्षा जास्त जवळची वाटू शकते. आता सातत्याची काय ताकद आहे? एक दिवस सेवा केली, दुसऱ्या दिवशी वेळ मिळाला नाही म्हणून सेवा नाही केली, मग तिसऱ्या दिवशी पुन्हा सेवा केली, असंच होत राहिलं तर मनाची सवय तयार होणं फार कठीण होतं. पण जर रोज ठराविक वेळी जर काही मिनिटांसाठी स्वामींच्या चरणी बसलात तर हळूहळू ती वेळ तुमच्या दिवसाचा सर्वात सुंदर भाग बनू शकते. एका तरुणाने एका वृद्ध भक्ताला विचारलं की काका, तुम्ही इतके वर्ष सेवा करतात, तुम्हाला स्वामी भेटले का? तेव्हा ते वृद्ध हसले आणि म्हणाले की मी स्वामींना कधी डोळ्यांनी पाहिलेलं नाहीये, पण मी त्यांची कृपा माझ्या स्वभावामध्ये पाहिली आहे. तरुणाने विचारलं म्हणजे? तर वृद्ध म्हणाले की पूर्वी मी प्रत्येक गोष्टीवर चिडायचो, मला खूप राग यायचा, लहानशा अडचणींनी मी घाबरून जायचो, लोकांचं वाईट बोलायचो. पण वर्षानुवर्ष मी नामस्मरण आणि सेवा करताना आता माझा राग कमी झाला आहे, माझं मन पण शांत झालं आहे आणि लोकांना मी माफ करायला शिकलो आहे. जर हा बदल झाला असेल तर माझ्यासाठी हा स्वामींचा आशीर्वाद आहे. भक्तांनो, ही गोष्ट आपल्याला एक मोठा संदेश देते की भक्तीचा सर्वात सुंदर परिणाम तो आपल्या स्वभावामध्ये दिसू लागतो. मग आजपासून आपण एक छोटासा संकल्प करूया. मी तुम्हा सर्वांना एक विनंती करते की उद्या सकाळपासून फक्त एक छोटासा संकल्प करा की रोज फक्त 5 मिनिटं पण पूर्ण मनाने स्वामींच्या चरणी बसा. मोठी अपेक्षा ठेवू नका, फक्त सातत्य ठेवा. काही आठवड्यांनी स्वतःच्याच मनात काय बदल जाणवतं हे शांतपणे पहा. तर नित्यसेवा म्हणजे मोठमोठे विधी नव्हे, तर नित्यसेवा आहे दररोजचा नम्र नमस्कार, दररोजचं नामस्मरण, दररोजची देवाबद्दलची कृतज्ञता आणि दररोज स्वतःला थोडं अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न. याच प्रयत्नात भक्ती फुलते. आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये एक गोष्ट पुन्हा अनुभवली की स्वामी समर्थांची नित्यसेवा म्हणजे फक्त पूजा नाही, तर ती एक जीवन पद्धती आहे. पहाटे डोळे उघडल्यापासून तर रात्री डोळे मिटेपर्यंत, म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री आपण अंथरुणात पडेपर्यंत, झोपेपर्यंत प्रत्येक चांगला विचार, प्रत्येक चांगले कर्म, प्रत्येक प्रेमळ शब्द आणि प्रत्येक वेळी घेतलेलं श्री स्वामी समर्थ हे नाव, हीच खरी सेवा आहे. भक्तांनो, एक क्षण डोळे मिटा आणि कल्पना करा, तुमच्या घरातील देवघरात एक छोटासा दिवा तेवत आहे, संपूर्ण घर शांत आहे, तुम्ही स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर बसलेले आहात. तुमच्या मनात कोणतीही घाई नाही, कोणतीही भीती नाही, फक्त श्रद्धा. आणि त्या शांततेत तुम्ही स्वामींना मनापासून म्हणत आहात की श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या हातून परिपूर्ण सेवा होईलच असं नाही, माझ्याकडनं चुका होतील, कधी माझं मन भटकेल, कधी मला थकवा पण येईल, पण माझी एक विनंती आहे देवा, माझ्या मनामध्ये तुमच्या नामाची ओढ कधीच कमी होऊ देऊ नका. मला नम्रता द्या, मला संयम द्या, मला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, माझ्या कुटुंबावर कृपादृष्टी ठेवा, माझ्या हातून चांगलं कर्म घडू द्या आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट तुमच्या स्मरणाने होऊ द्या. नित्य सेवा म्हणजे संकट आलं की स्वामी आठवणे नव्हे, तर आनंदात पण स्वामींचं आठवण करायची, यश आलं तरी स्वामींची आठवण करायची आणि साध्या दिवसामध्ये पण कृतज्ञतेने त्यांचं स्मरण करणे. नित्य सेवा म्हणजे दुसऱ्यांच्या चुका मोजण्याऐवजी स्वतःला अधिक चांगलं बनवण्याचा प्रयत्न. नित्य सेवा म्हणजे घरातील मोठ्या लोकांचा आदर करणे, आईवडिलांची सेवा करणे, गरजूंना मदतीचा हात देणे आणि कोणाचंही मन दुखावलं असेल तर मनापासून माफी मागण्याची तयारी असणे, ही आहे नित्य सेवा. मग आजपासून एक संकल्प करूया.
आज या व्हिडिओच्या शेवटी आपण सर्व मिळून एक छोटासा संकल्प करूया की रोज फक्त काही मिनिटं स्वामींच्या चरणी शांत बसा. रोज किमान काही वेळा मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. रोज एक चांगलं काम करूया, एखाद्याला धीर देऊया, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणूया. कारण भक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा ती आपल्या वागण्यामध्ये दिसते. भक्तांनो, कधी कधी आपल्याला वाटतं की माझी सेवा स्वामींपर्यंत पोचते का? या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेही निश्चितपणे नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जर या सेवेमुळे तुमचं मन अधिक शांत होत असेल, तुमचा राग कमी होत असेल, तुमचा अहंकार कमी होत असेल आणि चांगुलपणाची ओढ वाढत असेल, तर त्या सेवेने तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडायला सुरुवात केली आहे. जर आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर कमेंट करा श्री स्वामी समर्थ. तुम्ही रोज किती वेळा सेवा करतात हेही मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तुमचे अनुभव इतर भक्तांनाही प्रेरणा देऊ शकतात. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा स्वामी भक्ताला उपयोगी पडत असेल तर त्याच्यापर्यंत हा संदेश नक्की पोचवा, म्हणजे त्याला शेअर करा. अशा श्रद्धापूर्ण, अभ्यासपूर्ण आणि मनशांती देणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या स्वामी भक्ती परिवारासोबत नक्की जोडलेले राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.